एकनाथजी शिंदे साहेबांसारखा सामान्य मुख्यमंत्री झाल्यानंतर सामान्यांच्या घरापर्यंत सरकारची तिजोरी खुले करायची हे खऱ्या अर्थानं या महायुतीच्या सरकारनं दाखवून दिलं। मुख्यमंत्र्यांनी मला जाताना सांगितले की जिथं जिथं जाशीला तिथं तिथंच त्या माझ्या लाडक्या बहिणींना माझा नमस्कार म्हणून सांगा म्हणून सांगितलं। योजना जाहीर होणं हे ठीक असतं, त्याची अंमलबजावणी करणं आणि वेळेत या योजना पूर्ण करणं हे खऱ्या अर्थानं चांगलं चाललेलं सरकार असा त्यामागचा उद्देश आहे। महाविकास आघाडीचे लोक हायकोर्ट मध्ये जाऊन याला स्थगिती आणायला गेले। ज्या महाविकास आघाडीला 2.5 वर्षामध्ये काही करता आलं नाही, स्थगिती सरकार म्हणून त्या सरकारचं नाव पडलं। गरीबाला गरीब आणि श्रीमंताला श्रीमंत करायचं काम या ठिकाणी या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलं। महत्वाची घोषणा केल्या की शेतकऱ्यांना परत कर्जमाफी देऊन त्यांचा 7 वारा कोरा करणार। हे तर ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। हा गगनबावडा तालुका स्वाभिमानी आहे। मी तुम्हाला पीजी शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या राजकारणाच्या महानाट्यामध्ये 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार आपण बघितलं आणि या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांचं, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांचं महायुतीचं सरकार बघितलं। मी तुम्हाला सांगतो या 2.25 वर्षाचा कालखंड हा फार मोठा नसतो। ज्या महाविकास आघाडीला 2.5 वर्षामध्ये काही करता आलं नाही, स्थगिती सरकार म्हणून त्या सरकारचं नाव पडलं। परंतु या ठिकाणी या महायुतीच्या सरकारनं एकनाथजी शिंदे साहेबांसारखा सामान्य मुख्यमंत्री झाल्यानंतर सामान्यांच्या घरापर्यंत सरकारची तिजोरी खुले करायची हे खऱ्या अर्थानं या महायुतीच्या सरकारनं दाखवून दिलं। या मी सगळ्या योजना तुम्हाला सांगत बसणार नाही, तुम्हाला मी एवढंच सांगतो की या राज्यामध्ये ज्यावेळी महायुतीचं सरकार आलं त्यावेळी निश्चित पद्धतीनं अनेक योजना या ठिकाणी जाहीर झाल्या। योजना जाहीर होणं हे ठीक असतं, त्यांची अंमलबजावणी करणं आणि वेळेत त्या योजना पूर्ण करणं हे खऱ्या अर्थानं चांगलं चाललेलं सरकार असा त्यामागचा उद्देश असतो। तुम्हाला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगली योजना आता कुठली आली असेल तर मुख्यमंत्र्यांच्या सगळ्या लाडक्या बहिणी झाल्या। मुख्यमंत्र्यांनी मला जाताना सांगितले की जिथं जिथं जाशीला तिथं तिथंच त्या माझ्या लाडक्या बहिणींना माझा नमस्कार म्हणून सांगा म्हणून सांगितलं। आपल्या महिलेला 1500 रुपये या ठिकाणी द्यायचं कबूल केलं। 7,500 रुपये आले। तुम्ही काळजी करू नका, आमच्या महायुतीच्या अजेंड्यामध्ये तुम्हाला सत्ता आल्यानंतर 2100 रुपये द्यायचं कबूल केलं। 7,500 ही फार मोठी रक्कम नसली तरी सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबामध्ये एखाद्या संसाराला हात लावणारी ती रक्कम आहे। मी तुम्हाला सांगतो 2.5 कोटी महिला या ठिकाणी पात्र झाल्या महाराष्ट्रामध्ये आणि या करवीर मतदारसंघामध्ये मी या गगन तालुक्याचा या मतदारसंघाचा लेक लाडकी बहिणीचा अध्यक्ष आहे। 93,000 या महिला या ठिकाणी पात्र आहेत। प्रत्येक घरामध्ये किमान 2, बरोबर आहे ना, किमान 2 बहिणींना लाभ मिळाला आहे, म्हणजे 3,000 रुपये तुमच्या घरामध्ये आले। शेतकरी सन्मान योजनेमधून राज्यातनं 6,000 आणि देशाकडनं 6,000, 12,000 रुपये तुम्हाला आले। 1,000 रुपये तिथं आले, 4,000 रुपये झाले। अन्नधान्य मोफत आहे, तिचं साधारण 1,000च्या उपस्पर्ध। किमान 5,000 रुपये महिन्याला तुमच्या डायरेक्ट खात्यामध्ये या सरकारच्या माध्यमातून येतात। मला सांगा 5,000 रुपये एखाद्या महिन्याला सर्वसामान्य कुटुंबामध्ये आले तर किमान संसाराला थोडाफार खालीचा हातभार लागतो। हे महाविकास आघाडीचे लोक हायकोर्ट मध्ये जाऊन याला स्थगिती आणायला गेले आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो की या ठिकाणी या योजनेला स्थगिती दिली नाही। मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, आज मुख्यमंत्र्यांनी शेतकरी सन्मान योजनेबरोबर या ठिकाणी 7.5 हॉर्स पॉवरच्या खालच्या शेतकऱ्यांना बळीराजा शेतकऱ्या योजनेमधून वीज बिल माफ केलं। 7.5च्या हॉर्स पॉवर खालच्या माणसांना तुम्हाला वीज बिल 0 आलं का? आणि मोठ्यानं सांगा आलं म्हणून। 20,000 30,000 एकेकाचे माफ झाले। आज मी तुम्हाला वचन देतो, मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सांगितले 10 पर्यंतच्या शेतकऱ्यांना, त्याचबरोबर
सहकारी पाणी पुरवठ्याची वीज बिल सुद्धा आम्ही माफ करणार म्हणून सांगितलं. त्याचबरोबर या ठिकाणी आज मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम या युती सरकारनं केलं. 20,000 मराठा समाजाच्या मुलांना अण्णासाहेब विकास महामंडळामार्फत 10 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं बिनव्याजी. त्याला पायावर उभा राहण्यासाठी सक्षम ताकद दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाध्याय योजनेमार्फत मागासवर्गीय समाजाच्या माझ्या दलित मित्रांना या ठिकाणी 92,000 विद्यार्थ्यांना या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी जवळजवळ 600 कोटी रुपयाची शिष्यवृत्ती, या ठिकाणी 500 कोटीची शिष्यवृत्ती या विद्यार्थ्यांना लाभ दिला. अशा अनेक योजना या महायुतीच्या सरकारनं या ठिकाणी राबवल्या. मला तुम्हाला सांगायचं आहे की या महायुतीच्या योजना ज्यावेळी राबवल्या त्याचं परिपूर्णता केली आणि आता परत या ठिकाणी सरकारनं मागच्या 5 तारखेला ज्यावेळी मुख्यमंत्री महायुतीचा प्रचाराचा शुभारंभ करायला आले त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, अजितदादा होते. त्यावेळी परत एकदा या ठिकाणी महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितले आपल्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये करणार. महत्वाची घोषणा केल्या की शेतकऱ्यांना परत कर्जमाफी देऊन त्यांचा 7 वारा कोरा करणार. ही शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीसांची घोषणा आहे. त्या लाभधारक शेतकऱ्यांना जिथं 12,000 रुपये मिळतात तिथं 15,000 रुपये द्यायचं काम या ठिकाणी करणार. प्रत्येकाला अन्न आणि निवारा मिळण्याची व्यवस्था करणार. वृद्धधारकांना या ठिकाणी 2100 रुपये परत देणार. मी तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचा निर्णय असेल तर महाराष्ट्रातल्या 45,000 गावामध्ये जे पाणंद रस्ते आहेत त्या पाणंद रस्त्याचं खडीकरण डांबरीकरण करण्यासाठी हे सरकार त्या ठिकाणी पैसे घालणार. आज आपल्या घरामध्ये जी लाईट येते, वीज येतो, त्या विजेचं बिल येणार आहे त्याच्यामध्ये 30% कपात या ठिकाणी हे सरकार करणार आहे. 30% सरकार भरणार आहे. एवढ्या मोठा निर्णय या महायुतीच्या सरकारने या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केले. काँग्रेसचा जाहीरनामा कसा होता माहित आहे? सुशील कुमार शिंदेने एकदा सांगितलं होतं 2009च्या निवडणुकीच्या आधी काँग्रेसनं सांगितलं होतं की आम्ही संपूर्ण वीज बिल माफ करतो म्हणून 2009च्या निवडणुकीत. आणि त्यावेळी काँग्रेसचं सरकार आलं. मी त्यावेळी विधानसभेला निवडून आलो होतो. आम्ही अधिवेशनात गेलो त्यावेळी खुलासा केला वीज बिल माफ कधी करणार म्हणून प्रश्न विचारला. त्यावेळी सरकारमार्फत घोषणा करण्यात आली काँग्रेसच्या सरकारमार्फत की आमचा जाहीरनामा होता त्याच्यामध्ये प्रिंटिंग मिस्टेक झाली होती. काय प्रिंटिंग मिस्टेक म्हणजे जाहीरनाम्यामध्ये थोडीशी आमची चुकीचं छापलं गेलं होतं. आता असा खोटारडा जाहीरनामा या ठिकाणी महायुतीचा नाही आहे. मी आपणाला निश्चित सांगतो की या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या या देशाला आपल्याला काय दिलं, या राज्याला काय दिलं? फक्त आणि फक्त गरिबी, गरीबाला गरीब आणि श्रीमंताला श्रीमंत करायचं काम या ठिकाणी या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलं. मला एवढंच सांगायचं आहे की महायुतीच्या माध्यमातून जे आपल्याला अनुदान, जे आपल्याला लाडक्या बहिणींना पैसे आले, ओवाळणी आली, जे शेतकऱ्यांना आले, 7.5 खालचे वीज बिल माफ झालं. मला सांगा काँग्रेसच्या काळात असं तुम्हाला काय झालं होतं का? मिळालं होतं का? मिळालं होतं का काँग्रेसच्या काळात? असं कधी आपल्याला मिळालं होतं का? मी तुम्हाला एवढंच सांगतो की या ठिकाणी महायुतीचा झेंडा या विधानसभेवर आला तर आणि तरच या सगळ्या योजना चालू राहतील. या 10 वर्षाच्या काळामध्ये मी निश्चित पद्धतीनं तुम्हाला सांगतो की आम्ही या भागामध्ये विकासाचं चक्र या ठिकाणी निश्चित पद्धतीनं माझ्या पद्धतीनं जिथं जिथं गाव असेल तिथं तिथं निधी द्यायचा आम्ही प्रयत्न केला. मला आदरणीय पीजी साहेबांचाही आशीर्वाद 2014 मध्ये मिळाला. मला एक सांगायचं आहे की सातत्यानं धामणीचा विषय निघतो. धामणीचा प्रकल्प 96 साली मंजूर झाला. त्यावेळी यशवंत दादाच्या हस्ते किंवा त्यावेळेस असणाऱ्या सरकारनं पाटबंधारे मंत्री सदाशिवराव मंडलिक होते आणि 96 साली धामणीच्या प्रकल्पाला त्या ठिकाणी सुरुवात करायचा निर्णय झाला आणि तो प्रकल्प त्यावेळी फॉरेस्ट मध्ये आला. त्या प्रकल्पाची मूळ भिंत होती ती या ठिकाणी आतल्या साईडला होती आणि पाणी आणणार होतं ते फॉरेस्टला जात होतं. त्यामुळं धामणी प्रकल्पाचा काम चालवायचा प्रश्न रगडला. त्यावेळेचे असणारे तत्कालीन आमदारांनी प्रयत्न केले. मी असं नाही म्हणत नाही, त्यांनी प्रयत्न केले, परंतु हा 2009 नंतर परत प्रकल्प चालू झाला. 7च्या दरम्यान चालू झाला. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण
या ठिकाणी मुख्यमंत्री होते, आणि अजितदादा उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी महाराष्ट्रातला सिंचन घोटाळा झाला आणि त्या सिंचन घोटाळ्यामध्ये हा धामणीचा प्रकल्प सुद्धा त्या ठिकाणी लाल फितीत सापडला आणि याला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली नाही. ज्या प्रकल्पाचं 350 कोटीचं काम चालू होतं आणि तो प्रकल्प बंद अवस्थेत गुंडाळला गेला. त्यावेळी मी त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातत्यानं भेटलो. तुम्हाला मी कल्पना देतो, काही जण म्हटले या धामणी प्रकल्पासाठी तुम्ही काय केलं. मी अगदी थोडक्यात सांगतो. 2015-10 ला अतारांकित प्रश्न विचारला, 6-6 2011 ला अतारांकित प्रश्न विचारला, 24-1-2012 ला अतारांकित प्रश्न विचारला, 7-4 2012 ला कपात सूचना केली. या ठिकाणी 16-7-12 ला लक्षवेधी सूचना विचारली. परत 2015 ला अतारांकित प्रश्न विचारला. शेवटी मी मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसना सांगितलं, आमच्या आजोबांच्या काळात तो प्रकल्प चालू झाला, नातू आमदार म्हणून आला, अजून कुठल्या पिढीची तुम्ही वाट बघताय. तो प्रकल्प जर ज्यांनी कोणी घोटाळा केला असेल त्याला फासावर द्या, परंतु या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता द्या. 2016 ला देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा प्रकल्प SIT चौकी जरी असला तर त्याला बाहेर काढून सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आणि 782 कोटी सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. त्यावेळी या प्रकल्पाचं कामकाज खऱ्या अर्थानं चालू झालं. मी तेवढ्यावर का बसलो नाही. परत 2017 ला प्रकल्प थांबला होता, काम टेंडर निघत नव्हतं. शासनानं यांत्रिकी विभागाकडनं काम करून घ्यावं, कोणाच्या, महाराष्ट्र शासनाच्या, म्हणून नोटीस काढली होती. शासनाच्या यांत्रिक विभागाकडनं हे काम पूर्ण झालं नसतं म्हणून मी त्यांना परत 2018 ला प्रश्न विचारला. त्यावेळी नियामक मंडळाची बैठक झाली आणि मग टेंडर काढायचं ठरलं. मग टेंडर झालं, परत टेंडरला स्टे लागला, परत स्टे उठला आणि या धामणी प्रकल्पाचं काम चालू झालं. आता मला सांगा, या धामणी प्रकल्पामध्ये मी 8 वर्ष प्रामाणिकपणे या पटला केला. मी फक्त शुभारंभाला त्या दिवशी गळभरणी दिवशी आलो नव्हतो. त्याचं कारण एक होतं पीजी साहेब, तो प्रकल्प राधानगरीमध्ये होता आणि माझे कारण असं होतं, त्या कारणामुळे मी तिथं गेलो नाही. मला काही लोकांनी हिनवायचा प्रयत्न केला की चंद्रशेखर नरकेंना मुख्यमंत्री ओळखतच नाही तर बोलीलच नाही. त्यांची मला कीव कराशी वाटते. मला वाटते माझ्या विरोधी उमेदवारांना एवढं कळायला पाहिजे, मुख्यमंत्री मला ओळखत नाहीत किंवा मला बोलवलं नाही असं कधी होईल का. माझं तिकीट पहिल्या यादीमध्ये झालं, तुमच्या अगोदर माझं झालं. जे मुख्यमंत्री या ठिकाणी ओळखत नव्हते, मला सांगा, पीजी शिंदे साहेब पण तिथं होते, मंडलिक साहेब होते आमचे खासदार. मला सांगा की काही माझ्यावरती एक जबाबदारी सोपवली, मी तिथं आलो नव्हतो. त्यावेळी राहुल पाटील तिथं का केलते, ज्यांनी काँग्रेसला शिव्या दिल्या, आयुष्यभर शाप दिला, त्यांनी बिनमुलीता तुम्ही तिथं का गेलता. ते एक म्हण आहे माहिती का, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. ज्यांनी तुम्हाला बोलिलच नाही, ज्यांनी तुम्हाला ओळखत पण नाहीत. मी तो व्हिडिओ बघितला, त्या ठिकाणी मुख्यमंत्री भाषण करत होते आणि या ठिकाणी उभारले ते. फक्त दाखवायचं होतं की मताच्या बेरजेसाठी तुम्ही लाचार होऊन ज्या लोकांना तुम्ही शिव्या देत होता, ज्या पक्षाला शिव्या देत होता, त्या ठिकाणी लाचार होऊन तुम्ही उभारला होता फक्त मतासाठी. आणि त्यावेळी आंबेडकर सांगत होते, मुख्यमंत्र्यांनी नावं घेतल्यानंतर की राहुल पाटलांचं नाव घ्या, राहुल पाटील. मुख्यमंत्री असं 2 नाव दिलं, त्यांनाही समजा कोण राहुल पाटील. आता मला सांगा, तुम्हाला ओळखत पण नव्हती मुख्यमंत्री, तुम्ही कशाला गेला होता. बिन बोलाता स्वाभिमानानं कोण जायचं नसतं, स्वाभिमान ठेवायला पाहिजे होता. काँग्रेस पक्षानं आता स्वाभिमान सोडलेला पण आहे, हे आम्हाला या आधीच सिद्ध झालेलं आहे. मला या धामणीवर फार बोलायचं नाही, कारण तो विषय मी ज्यावेळी आमदार म्हणून काम केलं, प्रामाणिकपणेच तो धामणी व्हावा यासाठी मी त्यासाठी काम केलं. आज गगनबावडा तालुक्यामध्ये एक वेगळं चित्र या ठिकाणी निर्माण झालं. या तालुक्यामध्ये एक वेगळं घराण लागलेलं आहे. मला वाटतंय की गगनबावडा तालुका लोकशाही मार्गाने समृद्ध असणारा गगनबावडा तालुका. काही चुका पीजी साहेब आमच्याही झाल्या, आम्हीच कुणाला तरी या ठिकाणी गगनबावडा तालुक्यात घेऊन आलो. यशवंत दादा तरी त्यावेळी म्हणत होते, ह्या काही चुका होत आहेत. दिनेश लय हसू नको, तू तिथं होतास. तरी यशवंत दादा म्हटले ते आज या तालुक्याची वाटचाल
मगाशी संदीपनं सँडीनं सांगितलं, एखादा गुलामगिरी सारखं या ठिकाणी अनेक लोकांना जखडून ठेवल्यासारखं झालं. या तालुक्यातल्या लोकांना कुठं लोकशाही राहिलाय का नाही याचा विसर पडायला लागलाय. आज प्रत्येकाला लोकशाहीनं मत मांडायचा अधिकार या ठिकाणी राहिलाय का नाही माहित नाही. परंतु या ठिकाणी पीजी शिंदे साहेबांच्यावर प्रेम करणारी, या ठिकाणी आमच्या विचारावर प्रेम करणारी ही स्वाभिमानी माणसं आहेत. आज खऱ्या अर्थानं कसं असतंय, एखादी हवा भरली 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 जास्त भरली, कधीतरी तो फुगा फुटतोय, पण जास्त ताणवायचं नसतं. आज मगाशी संदीप तुम्ही सांगितलं की या तालुक्यामध्ये कुणाला सामान्य माणसाला काम करायचं असेल तर किटलीपेक्षा चहापेक्षा किटली गरम झाल्या. तुझं उदाहरण मी व्यवस्थित देतो. चहापेक्षा किटली गरम झाली. तर असंही नाही, तू एक वाक्य वापरलंस की संचालकांना विचारायला लागते. मी शपथ देऊन सांगतो, त्यांच्या जवळ असणाऱ्या संचालकांना तर किंमत आहे का विचार, त्यांना तर स्वतःचं मत मांडायचा अधिकार आहे का विचारा. आमच्या कारखान्यामधल्या संचालकांना विचारा, ते मला काही करू शकतात, विरोध करू शकतात, मत मांडू शकतात. या ठिकाणी काही काळजी करू नका. प्रत्येकाचे दिवस असतात. लोकांनी वेगवेगळ्या क्षणी वेगवेगळे शब्द द्यायचे आणि लोकांना फसवायचं आणि कुणाचा तरी कार्यक्रम करायचा, हे कायम आपण या ठिकाणी केलं. कधीतरी जनता सगळ्यांचा कार्यक्रम करत असते, हे तुम्ही विसरू नका. आज या गगनबावड्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, आम्ही सगळी मंडळी एकत्र आलोय. हा गगनबावडा तालुका कुंभी कासारी सहकारी साखर कारखानाचा परिसरामधलं कार्यक्षेत्र आहे. DC नरके साहेब, यशवंत दादा असतील, पीजी साहेबांचे चुलते एकनाथ शिंदे साहेबांचे वडील, या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी या गगनबावडा तालुक्यातल्या जुन्या लोकांनी या कुंभी कासारीचे शेअर्स गोळा केले आणि या ठिकाणी आज साखर कारखाना उभारला. मला वाटते नंदू पवारना माहित आहे की बाळासाहेब माने सुद्धा या विभागात फिरत असताना DC नरके साहेब या प्रत्येक विभागातील धरणाची कामं व्हावीत पण कारखान्यामार्फत सर्वे करायचे. अंदूरच्या धरणात असेल, वेस्टलोकच्या धरणात असेल, कोद्याच्या धरणात असेल, या सगळ्या धरणाचे सर्वे, लखमापूरचा असेल, स्वतः DC नरके साहेब या धरणावरती जायचे. आणि या पंचकृषीतल्या या गगनबावडा या सौंदर्याने ठरलेल्या या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं पाण्याची उपलब्धता झाली. ती फक्त आता कळकसंदे धामणीमध्ये ती सोय झाली. मी तुम्हाला सांगतो की या कुंभी कासारी कारखान्याच्या कार्यक्षेत्रामधले पीजी साहेब 1700 सभासद आमच्या कारखान्याचे आहेत. किती आहेत? 1700 सभासद शँडी या कारखान्याचे गगनबावडा तालुक्यात आहेत. 450 सभासद होते आमच्या विरोधी गटाला, त्यावेळी त्यांनी बाजूला ठेवलेले सभासद मी परत करून घेतले. मी आत्ता परवा ऊस पुरवणारे करून घेतले. त्यावेळी हा पीजी शिंदे गटाचा आहे का, हा सतेज पंटी पाटलाचा गटाचा आहे का, हा कुणाचा चंद्रीम नरकेचा गटाचा आहे का, मी बघितला नाही. ऊस पुरवणाऱ्याला मी सभासद केले. मला सांगा, तुम्ही आज पन्हाळ्यात जाऊन काही भाषणं केली काही लोकांनी आणि तिथं सांगितलं की पन्हाळ्यातल्या लोकांनी दबाव न घेता मतदान करा. हेडिंग आहे. मला त्यांना आव्हान आहे, तुम्ही इलेक्शन पासून बाजूला व्हायचं, मी इलेक्शन पासून बाजूला व्हायचं आणि कुणावरही दबाव ठेवायचा नाही. तुम्ही गगनबावड्यात ठेवायचा नाही. तुम्ही जिल्हा मध्यवर्ती बँक गोकुळचे वापरायचं नाही. मी कुणावर दबाव कधी ठेवलेलाच नाही, कारण कुंभीचा कर्मचारी मी नोकरीला लावलेला माझ्या उलट प्रचार करत असतोय. एवढी लोकशाही बाळगणारा चंद्रीम नरके आहे. आम्ही कुणाच्या पोटावर मारत नाही. तुम्ही 2 दिवसापुढे आमच्याकडे आल्यानंतर या कारखान्यातनं तुम्ही अनेक लोकांना कमी केलं. या असला आम्ही प्रकार करत नाही. तुम्हाला मी सांगतो ही निवडणूक लोकशाही मार्गाने होऊ द्या. तुम्ही दबाव ठेवायचा नाही, मी दबाव ठेवायचा नाही. लोकशाही मार्गाने ही निवडणूक झाली तर तुमची डिपॉझिट जप्त होईल, एवढं सांगतो. दबाव कोण आणते मला माहित आहे. हे दबावाचं राजकारण इथून पुढच्या काळामध्ये गगनबावडा तालुक्यामध्ये चालणार नाही. जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काही घडामोडी होते तर या ठिकाणी दबाव इथून पुढे सहन करणार नाही. आज माझं आव्हान आहे त्या सर्व संचालकांना किंवा दबाव करणाऱ्या लोकांना, तुम्ही आला प्रत्येकानं गावात जावा आणि तुम्ही त्यांना एवढं सांगा की जसे कुंभीनं आम्हाला शेअर्स दिले तसे गगनबावडा तालुक्याच्या कारखान्याचे शेअर्स पण आम्हाला द्या. सांगा तुम्ही, मग आम्हाला राहू देत. कारखान्याचे जे त्यांचे सहकारी आहेत, त्यांचे कट्टर समर्थक आहेत, किमान त्यांना तरी एक 5-10 हजार शेअर्स द्या. मी काय सांगतोय का,
माझ्या कारखान्याचे शेअर्स मी बंटी पाटलांच्या गटाला दिले, पीजी साहेबांच्याकडे दिले, मी माझ्या सगळ्यांना दिले. तुमच्या कारखान्याचे शेअर्स आमच्या गटाला देऊ नका, परंतु किमान एक 5-10 शेअर्स तुमच्या बरोबर आहेत त्यांना तरी द्या. आणि मग माझा त्या संचालकांना विचारायचं आहे की तुम्हाला खऱ्या अर्थानं या गगनबावडा तालुक्यातल्या आम जनतेला किंवा त्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं हे लोक न्याय देतात काय बघा. त्यांना भीती आहे हे 5,000 केले आणि उद्या उलटे बिलटे गेले तर कारखाना कधी काढून घेतील म्हणणार. आमच्याकडे तसं नाही. कोण विरोधकाला, मला एखादा आमच्या कट्टर विरोधकांना फोन केला पिसे की शेअर्सवाला आमच्या मुलग्याला पाहिजे. काय नाही म्हणत तू वरती तुझा मुलगा वगैरे म्हणून काय फरक पडते म्हटलं. लोकशाही आहे. उद्या त्यांनी कारखान्याचे शेअर्स 5,000 वाटायचे आणि गगनबावडा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सभासद करायचं. आणि जर करू शकत नसतील 11 तारखेपर्यंत त्यांनी 20 तारखेपर्यंत करून दाखवावं. नसेल तर गगनबावडा तालुक्यातल्या सगळ्या आम शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपला स्वाभिमान गहाण टाकू नका. संचालकांनी त्यांच्या आपला स्वाभिमान गहाण टाकू. आता ह्याच्यापेक्षा मी काय सांगायचं. मी आज पीजी साहेब सांगतो काही चुका आमच्या चालू मान्य करतो आम्ही. या ओघामध्ये आज आम्ही एखादं ठरवलंय या देशाच्या राजकारणामध्ये, या राज्याच्या राजकारणामध्ये, या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काही बदल झाले आम्ही स्टेजवर असलेल्या माणसांनी बदलायचं नाही एवढी शपथ घ्यायची लक्षात ठेवा. एवढी शपथ घ्यायची कारण मी संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे. टोल असेल, हद्दवाढ असेल आणि काय असेल. कधी कधी मी मंडलिक साहेबांचा संघर्ष बघितलाय. एखाद्या बाजूला कितीही भक्कम कोण असू देत, परंतु आपल्या मनाविरुद्ध एखादी घटना घडत असेल, आपल्या डोक्यावरनं पाणी गेलं आणि आपण एखादी गोष्ट अपमानास्पद जगायचं का, एखादी गोष्ट स्वाभिमानी सोडून जगायचं का, हा ज्यावेळी प्रश्न येतोय त्यावेळी मी माझ्या पदाला बघत नाही. तुम्ही किती पण मला विरोध करा, मी माझं पद बीत बघत नाही. आणि ही भूमिका घेऊन मी आजपासून या मतदारसंघामध्ये निघालोय. या मतदारसंघामध्ये ही गगनबावड्याची जनता ही ज्या ठिकाणी ही स्वाभिमानी जनता आहे हे दाखवून द्यायचं काम आज तुम्हाला करणार आहेत. मला माहित आहे माझं आज भाषण झालं की या ठिकाणी प्रत्येकाच्या दारामध्ये सगळेजण उभारणार आहेत आणि कोण गेलता कोण नाही, कोणाला काय मिळणार आहे हे मला माहित आहे. 4 दिवसात माझा वेतोड्याला आणि मेळावा आहे. हे तो पिक्चर आहे, अभी ट्रेलर बाकी आहे. हे तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. मला माहित आहे सगळ्यांच्यावर दबाव येणार काय येणार. मी विषय काढला नाही. पन्हाळ्यात जाऊन तुम्ही त्या दिवशी सांगितलं की दबाव टाकू नका. मी तुम्हाला सांगतोय अजिबात दबाव टाकू नका. तुम्ही दबाव टाकू नका. आणि तुम्ही जर सातत्यानं दबाव टाकला तर चंद्रनके तुमचाच एकाचा जोडीदार आहे. तुम्ही माझ्या बरोबर आला होता. माझ्यानंतर मी तुम्हाला मोठं करायसाठी पुढे नेलेलं आहे विद्यापीठाच्या चळवळीतनं. आणि काही राजकारणामध्ये भले तुम्ही आज मोठे आहात, भले तुमची उंची मोठी आहे, तुम्ही मोठे आहात, परंतु आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं या ठिकाणी स्वाभिमानी कार्यकर्त्याचा गळा कापू नका. मी तुम्हाला एवढंच सांगतो राजकारणामध्ये एकमेकांनी केलेली मदत असती ती कधी विसरायची नसती. जर कोणी विसरला असेल तर चूक होऊन आपल्याला सांगायचं असतं, परंतु प्रत्येकाचे केसानं गळ कापायचं या ठिकाणी हे आपल्याला मान्य नाही. म्हणून मी या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगतो की दबाव घेऊ नका. मी एवढंच आज तुम्हाला वाक्य दिले, तुम्ही सांगितले दबाव टाकू नका. मी तुम्हाला सांगतोय दबाव बिन टाकता ही निवडणूक लोकशाही मार्गाने करू द्या. बघूया जनता कोणाला ठरवते. चंद्रनकेला या ठिकाणी करायचं का काँग्रेसच्या उमेदवाराला करायचं. माझ्या हयातीतली विद्यार्थी चळवळीपासून बीजी साहेब पण त्या विद्यार्थी चळवळीत होते, आमच्यापेक्षा सिनियर होते. NSUI संघटनेने युथ काँग्रेसमध्ये पीजी साहेबांनी काम केलं. त्यांच्यानंतर मी त्या ठिकाणी काम केलं. त्यांना माहित आहे आम्ही विद्यार्थी चळवळीमध्ये ते एका गटाकडे होते, मी एका गटाकडे होतो. आज मंडलिक साहेब ते एकत्र होते, मी एका गटाकडे होतो. आणि या ठिकाणी निश्चित पद्धतीने मी तुम्हाला सांगतो आज या आठवणींना उजाळा एवढ्यासाठी करायला लागला की शेवटी कटो तर हात होती. शेवटी माणूस कंटाळतो. आणि मग या ठिकाणी मी निश्चित तुम्हाला सांगतो या चळवळीतनं आलेला मी कार्यकर्ता आहे. या विद्यार्थी चळवळीतनं मी 7 वर्ष काम केलं आणि 94 पासून 24 पर्यंत आज सहकारामधून आहे राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम केलं. 35 वर्ष या ठिकाणी काम करते. गगनबावड्यामध्ये कुठं एखादा अपघात झाला ते बाकीच्याला कळायच्या अगोदर मला कळते. कुठल्याही सुखदुःखाच्या गोष्ट असतील त्या ठिकाणी मी हजर आहे. या ठिकाणी मला सांगा विरोधी पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांनी या गगनबावडा तालुक्यातल्या गावांची नावं सांगावीत किंवा त्यांना एकट्याला सोडायचं आणि एखाद्या गावातलं नाव सांगायचं. 2 बुत्तलवाडे,
एका बुत्तलवाडीमध्ये कुठे जाणार आहे तेवढं सांगा म्हणून सांगायचं. 2 तळी आहेत, खुर्द आणि बुद्रुक, त्यांना एकट्याला सोडायचं आणि कुठे जायला सांगायचं. बघा जातात काय. मतदारसंघाची नावाची माणसाची ओळख तर सोडा, गावांची नावं तुम्ही सांगू शकत नाही. आणि मग हा उमेदवार तुम्हाला कशासाठी पाहिजे? एखाद्या माणसाला किती आपण करावं की प्रत्येक उमेदवार हा माझ्या हातात असला पाहिजे. मला वाटतं त्या राहुल पाटलांना सुद्धा नंतर कळत. जयश्री जाधव